हे नक्की काय? नाही नाही आलं नाही हळद आहे. हे गाईज मी प्रजिता बुरुड मम्मीच्या मैत्रिणीच्या घरी ना हळद खणत होते. मग मी पण त्यांना हेल्प केली, वेचली आणि घरात नेली. त्याआधी हळद जी खणलेली होती ना ती उकडून घेतली होती आणि तिथे ना सगळे ते खिसत होते. मग मी पण त्यांना अजून हेल्प केली. त्यानंतर इथे हळद सुकवायला टाकली. हात पहा लगेचच पिवळे झाले की नाही. ओरिजिनल आहे ओरिजिनल. आता ते सुकल्यानंतर ना दळतात. गावाला सर्व ऑर्गॅनिक खातात ना म्हणून गावची लोक एकदम दणकट असतात. त्यानंतर ना मी आणि मयूर आपल्या खेड तालुक्यातील आडेगावला निघालो होतो. अरे या पवनचक्क्या तर पहा, डोंगर कसं जळलेलं आहे ते पण पहा. आडेगावला सागरच्या घरी पूजेसाठी आले होते, तिथे सत्कार केला. आडेगावची शाळा तर पहा. चला मी तुम्हाला आता आडेगाव दाखवते. नंतर आडेगावमध्ये ना वरसुबाईचं असलेलं मंदिर जे आहे ना त्या मंदिरात गेलो, छानसं दर्शन केलं आणि रिटर्न घरी निघालो. जाता जाता काय पाहिलं, लहानपणी डोंगराला आग लागली, पळा 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 खेळलो होतो ना, आज डोंगराची आग प्रत्यक्षात पाहिली. बरं घरी आल्यावर आज रात्री आम्ही गेलो होतो एकलरे गावात. तिकडे गेल्यावर ना आपले फॉलोवर्स भेटले गेल्याच. तर मग सगळ्यांना हाय केलं आणि दर्शन केलं. मंदिरात जाऊन खूप छान वाटलं. नंतर प्रसाद खाल्ला, तिथं जेवण चालू होतं तर मग जेवलो आणि नंतर ना जरा वेळ कीर्तन ऐकलं. आता एकलरे गावची यात्रा पहा. आता व्हिडिओला लाईक आणि फॉलो करून जा.